चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड। तर आज आहे शुक्रवार आणि आता मी सकाळी सुरुवात करते। ॲक्च्युली सकाळचे वाजले आहेत 11ला 5 मिनिटं आहेत आणि इथे हर्ष झोपलेला आहे। असं कोंबडी वडे म्हणजे चिकन आणि वडे करण्याचा बेत आहे आज, तर त्यांच्यासाठी स्पेशल। ठीक आहे म्हटलं करूया, छान वाटेल, त्यांच्यासाठी काही करता येईल। असं काही स्पेशल असं ओकेजन असेल ना, बर्थडे वगैरे, तरच असं काही करता येतं आपल्याला। म्हणून विचार केला की आज आपण बोलवूया मम्मी पप्पांना आणि भावांना माझ्या, तर त्या दोघांनासुद्धा सुट्टी असते आणि पप्पांनासुद्धा सुट्टी असते आज। तर आज आहे स्पेशल असं चिकन, सुकं चिकन असणार आहे, रस्सा असणार आहे चिकनचा आणि सोबतच वडे आणि राईससुद्धा असणार आहे। तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर लहान भाऊ आहेत ना 2, ते माझ्यापेक्षा लहान आहेत। तर ही एक गोष्ट लक्षात आली की ते लहान होते ना, तर खूप आमची भांडणं व्हायची की तुम्ही दीदीलाच सगळं करता, आम्हाला काही करत नाही। आणि असं अचानक म्हणजे फील होतं आहे की माझा जो भाऊपेक्षा लहान आहे तो निलेश नाव आहे, प्रणव आत्ता कुठे त्याला समजायला लागलं आहे आणि निलेश खूप मला सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीत। आणि किती अडीअडचणी असतील ना की तो माझ्यासोबत नेहमी ठामपणे उभा असतो आणि माझ्या पाठी नाही तर माझ्यासोबत उभा असतो। आणि कुठेतरी असं वाटतं की भाऊ मोठा झालेला आहे, मी त्याच्यासाठी करायला हवं, पण उलट झालं आहे, तो माझ्यासाठी करतो आहे आता। आणि खूप खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवरती, भावंडांमध्ये। खूप आधी खूप भांडायचो, खूप त्याला राग यायचा माझा, पण आता उलट झालं आहे। माहीत नाही, मोठा होतो आहे तसा तो समजूतदार व्हायला लागला आहे आणि खूप कष्ट करतो आहे। श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या कष्टाला, त्याच्या मेहनतीला यश येऊ दे आणि त्याला जे अचीव करायचं आहे ते अचीव करू दे त्याला। आणि एवढंच माझी इच्छा आहे की आयुष्यात खूप खूप आम्ही बघितलं आहे, खूप कष्ट घेतलेत लहानपणापासून आणि खूप अशा वाईट प्रसंगातून गेलो आहे। शिक्षण नाही आमचं पूर्ण झालेलं आहे तिघांचंसुद्धा आणि कुठेतरी असं वाटतं की काहीतरी कमी आहे आयुष्यामध्ये, असं चांगलं करायचं आहे मलासुद्धा आणि भावांनासुद्धा, सगळ्यांसाठीच म्हणा, फॅमिलीमध्ये। आणि खूप कष्ट करतो, तर एवढीच इच्छा आहे की जे काही त्याला अचीव करायचं आहे ते त्याला मिळू दे लवकरात लवकर। आणि त्याची परिस्थिती सुद्धा नाही आहे तरीसुद्धा तो मला सपोर्ट करतो, माझ्या अडीअडचणीत उभा राहतो, जमेल तेवढं तो करतो, त्यापेक्षा जास्त करतो असं म्हणायला हरकत नाही आहे, त्यापेक्षा तो जास्त करतो माझ्यासाठी। आणि एका शब्दाने सुद्धा बोलत नाही की नाही मला नाही जमणार किंवा दुर्लक्षच करतो, असं काहीच नाही। लहान आहे पण मोठ्या भावासारखा माझा सांभाळ करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे हर्षला खूप म्हणजे खूप जीव लावतो, त्याचा जीव आहे अगदी हर्ष। आणि खूप वर्षांनी झालं आहे ना, म्हणून सगळेच खूप त्याला जपतात। आणि मामा होण्याचा आनंद तो शब्दात नाही व्यक्त करू शकत, कधी काही बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बघून, त्याचे डोळे बघून मला कळतं की त्याला खूप आनंद झालेला आहे। आणि हर्ष म्हणजे इथे आला ना हर्षकडे किंवा आम्ही तिथे गेलो ना की अजिबात त्याला सोडत नाही, खेळत असतात। आणि आज तुम्ही बघालच, तर व्हिडिओ स्किप करू नका आणि कंटिन्यू करा व्हिडिओ। चला मी कामाला लागते। तर इथे हर्ष झोपलेला आहे, त्याला मी सरळ झोपवलं होतं पण तो खूप लोळतो। आता मी जर काही बोलायला गेले ना की तो पटकन उठेल, त्याआधी मी माझं काम करून घेते। आणि हा जो काही पसारा आहे ना तो हर्षनेच केला आहे, खेळणी इकडे पसरवली आहे, त्यानंतर ही जी काही घड्या करून ठेवले होते कपडे वगैरे, टॉवेल वगैरे, तर हे हर्षनेच पसरवलेलं आहे। तिथे उश्या पण पाडून ठेवल्या आहेत, खूप मस्ती करतो। तुम्हाला जर वाटत असेल ना की
हर्ष गुणी आहे, म्हणजे गुणी आहेच तो म्हणा, माझं बाळ आहे ते गुणी आहेच तो, पण खूप मस्ती करतो. आणि लहान मुलं मस्ती नाही करणार तर कोण करणार ना. तर चला पटकन आवरून घेते. हा झोपला आहे तर मला वाटण वगैरे करता येईल, तर मी वाटणाची तयारी करते संध्याकाळची आणि बाकी सगळं वेळानंतर आवरेन. तर इथे मी डायरेक्ट आता संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करते, कारण की हर्ष खूप मस्ती करत होता आणि तो हार्डली 20 मिनटंच झोपतो दिवसा. 20 मिनटांनी तो उठतो सकाळी झोपला की आंघोळ वगैरे झाल्यावरती. तर 20 मिनटं झाली की तो उठला आणि मग मला काहीच करून देत नव्हता, म्हणून मी संध्याकाळी डायरेक्ट शूट केलेलं आहे. आणि माझा लहान भाऊ त्याला थांबवलं होतं, त्याला शुक्रवारी सुट्टी असते, त्याला दुपारी बोलवलं होतं आणि तो थांबला आणि त्या वेळेतच मी वाटण वगैरे तयार केलं होतं. आणि संध्याकाळी मी असं चिकन सुकं करायला घेतलं. साधारण 6 वाजले होते. मम्मी पप्पा आले होते आणि ते दोघं हर्षसोबत खेळत होती. आणि इथे मी जो काही वाटण असतो ना आपला, कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण सगळं मी वाटलेलं होतं ना, भाजून वाटलेलं, ते मी पुन्हा तेलात परतलं. छान असं मॉइश्चर निघेपर्यंत मी त्याला भाजलं व्यवस्थित चांगलं. त्यानंतर आपले घरातले सुके मसाले ॲड केले, हळद, तिखट आणि किचन किंग मसाला, ते सगळं व्यवस्थित मिक्स केलं. आणि त्यानंतर मी चिकन ॲड केलं. छान मसाले भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तेलात परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत. आणि सकाळी मिस्टर चिकन घेऊन आले होते, ते मी स्वच्छ धुवून मॅरिनेट करून ठेवलं होतं. आणि मॅरिनेट केलेलं चिकन असं मिक्स केलं आहे मसाल्यामध्ये आणि आवश्यकतेनुसार आणि पाणी ॲड केलं आहे मी त्यामध्ये. आणि त्यानंतर छान शिजवून घेतलं आहे चिकन झाकण ठेवून. आणि चिकन मॅरिनेट केल्यामुळे कसं छान चव उतरते त्याच्यामध्ये आणि मस्त असं चिकन सुक्कं तयार झालेलं छान. त्यानंतर मी इथे लहान भावासाठी हरभऱ्याची भाजी करायला घेतले होते, रस्सा भाजी. आणि वड्यासोबत पण खूप छान लागतं ती रस्सा भाजी, कडधान्याची वगैरे असेल तर. पण वाटण टाकून केलेली भाजी, तर इथे त्याला वाटण टाकून केलेली भाजी खूप आवडते, म्हणून मी इथे त्याला हरभऱ्याची भाजी करून दिली. कारण तो शाकाहारी आहे, चिकन खात नाही. त्याला चिकन वगैरे नॉनव्हेज खाऊनच त्याला कंटाळा आलेला आहे, म्हणून त्याने नॉनव्हेज सोडलेलं आहे. म्हणजे खूप लहान आहे अजून तो, 18 पूर्ण झालेत त्याचे, म्हणून तरीसुद्धा त्याने चिकन सोडलेलं आहे, त्याला अगदीच कंटाळा आला म्हणून. आणि इथे सगळे घरातले मसाले ॲड केले वाटण्यामध्ये, छान तेलात परतून घेतले. त्यानंतर त्यात मी हरभरा ॲड केलेला आहे आणि टोमॅटोची प्युरी ॲड करायची राहून गेली होती, तीच मी मसाल्यात ॲड करून भाजली. त्यानंतर हरभरा ॲड केलेला आहे, शिजवलेला हरभरा. कुकरमध्ये मी 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेतले आहे. त्यानंतर मिस्टर घरी आले सुटल्यावरती, तोपर्यंत बऱ्यापैकी जेवण झालं होतं, फक्त वडे वगैरे तळायचे होते. आणि हर्षला पण भूक लागली होती, म्हणून मी पटापट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आहे भाजीतसुद्धा आणि चिकनमध्ये सुद्धा. भाजी झाल्यानंतर मी कुकरमध्येच चिकन रस्सा करायला घेतलं, कारण हर्षला पण भूक लागली होती आणि त्याला पण भरवायचं होतं मला, म्हणून मी विचार केला की रस्सा आपण कुकरमध्ये घालूया, 2-3 शिट्ट्यात पटकन होईल रस्सा करून. आणि त्यानंतर इथे फोडणीला तेलामध्ये मी मसाला ॲड केला आहे, त्यानंतर टोमॅटोची प्युरी ॲड केलेली आहे आणि घरातले मसाले ॲड करून मी छान व्यवस्थित तेलात परतून घेतलेलं आहे. त्यानंतर चिकन ॲड करून आवश्यकतेनुसार पाणी ॲड केलेलं आहे. तर भाजणीच्या वड्यांचं पीठ काही मिळालं नाही बाजारात, म्हणून आणि शुक्रवारी कसं इथे मार्केट बंद असतं महाडमध्ये, तर मी मिस्टरांना म्हणाले की राहू द्या, मी घरात जे काही साहित्य आहे त्यामध्येच मी तयार करते पीठ. तर माझ्याकडे चणा डाळ आहे, उडीद डाळ पण आहे, जी आपल्याला इडलीसाठी लागते. तर चणा डाळ, उडीद डाळ 1-1 चमचा आणि बडीशेप अर्धा चमचा, धणे अर्धा चमचा आणि मेथीदाणे असतात ते पाव चमचा घेतली आणि छान खरपूस भाजून घेतली कोरडं. आणि त्याची पूड तयार केली मिक्सरला आणि ती पूड चाळून मी तांदळाच्या जे काही मी भात शिजवला होता ना वड्यांसाठी, त्यात मी ॲड केली आणि छान असे वडे तयार केले भाजणीचे. ही आहे हरभऱ्याची रस्सा भाजी माझ्या लहान भावासाठी, कारण तो शाकाहारी आहे, स्पेशली त्याच्यासाठी केले. आणि हा आहे चिकन रस्सा, कुकरमध्ये घातलाय हे बघा. आणि आहे चिकन सुक्कं आणि हे आहे कोंबडी वडे, भाजणीचे वडे आहेत. आणि हे आहे राईस आणि राईस आणि यामध्ये आहे सॅलड.
सॅलेड मध्ये आहे काकडी आणि कांदा आणि लिंबू सुद्धा आहे। क्या बात है, तूने तो कमाल कर दिया। ठीक है, मस्त आम्ही एन्जॉय करतो। या तुम्ही पण सगळे जेवायला। तर आम्ही चिकन वडे छान असं एन्जॉय केलेलं जेवण, मस्त वाटलं एकत्र सगळ्यांनी जेवण केलं आणि स्पेशली माझ्या भावाला खूप आवडतं मी केलेलं जेवण आणि पप्पांनासुद्धा आवडतं। खूप छान वाटलं। कधीतरी आपण हे क्षण कधीतरीच अनुभवू शकतो, म्हणून जेव्हा कधी संधी भेटेल तेव्हा आपण हे सगळं केलंच पाहिजे आणि वेळ घालवता येतो एकमेकांसोबत। आणि मेन म्हणजे आपण अशा वेळी एकत्र मिळून काम केलं ना की कोणावर लोडसुद्धा येत नाही आणि छान वाटतं। आई खूप करते माझ्यासाठी आणि माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेनच। आणि त्यानंतर मी इथे जेवण वगैरे झाल्यानंतर किचन आवरायला घेतलं। किचन ओटा खूप मेस झालं होतं। तेलाचे शिंतोडे वगैरे उडले होते, फोडणीचे वगैरे मसाल्याचे डाग, परत वड्यांचं पीठ वगैरे सगळं चिकट झालं होतं। त्यामुळे इथे मी जे काही बरण्या वगैरे आहेत ना किचनच्या त्या मी विंडोवरती ठेवल्या, विंडोच्या जवळ मिक्सर वगैरे तिथेच ठेवलं। आणि त्यानंतर जो काही स्प्रे तयार केलेला ना मी सोडा आणि लिंबू वगैरे आणि लिक्विड सोप ते मी इथे स्प्रे करून ठेवलं थोडा वेळ। त्यानंतर घासणी आणली, साबण नाही फक्त घासणी घेऊन आले, त्याच्याने मी स्वच्छ घासून घेतलं आहे शेगडी। आणि त्यानंतर एका बादलीत पाणी आणलं होतं, ते पाण्याने वगैरे धुवून घेतलं चांगलं घासल्यानंतर किचन। त्यानंतर ओल्या फडक्याने पुसून घेतलं, कारण साबणाचे वगैरे जो काही फेस असतो ना तो जात नाही, मग पांढरा थर त्याच्यावरती लागतो। कारण घासणीला मी साबण घेतलं नसलं तरी घासणीला साबण म्हणजे होताच। आणि सगळं किचन वगैरे असं स्वच्छ करून घेतलं होतं। त्यानंतर पाण्याने धुवून त्यानंतर ओल्या कपड्याने मी व्यवस्थित पुसून घेतलं, जेणेकरून पांढरा थर जमा होणार नाही साबणाचा। आणि टाईल्स वगैरे जी काही आहे ना किचनची टाईल्स तीसुद्धा मी घासून घेतली होती, तीसुद्धा मी पुसून घेतली व्यवस्थित। 2 पाण्याने किचन पुसून धुतल्यानंतर आणि जे काही डाग वगैरे उडले होते ना पिठाचे वडे करताना तेलाचे वगैरे, तर ते सुद्धा मी त्या बरण्यांवरती वगैरे उडलेलं ते सुद्धा मी ओल्या कपड्याने पुसून व्यवस्थित ठेवलेलं। आणि अशा पद्धतीने मी किचन ओटा क्लीन करून घेतलेलं, छान असं क्लीन केलं। आणि खूप चिकट होतो ना असं काही आपण करायला गेलो की, आणि नंतर करून ते ठेवतो आपण, कंटाळाच करतो आणि त्याच्यानंतर मग ते डाग निघत नाही, मग तिथे मुंग्या येणार, न ते झुरळ येणार, पाखरं येणार। आणि गावी कसं पाखरं खूप येतात, कुठून येतात काय माहिती, पण खूप घाण वाटतं, मग सगळीकडे जेवणात वगैरे पडण्याची शक्यता असते। आणि नंतर मग सगळं क्लीन झाल्यानंतर सुक्या कपड्याने मी परत एकदा किचन पुसून घेतलेलं आहे। पाणी मी ठेवत नाही, मी सुक्या कपड्यांनी सुद्धा पुसून घेते। नंतर मग व्यवस्थित सगळी भांडी वगैरे अरेंज केली आणि किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता आता। तर इथे सगळं काही आवरल्यानंतर आई निघाली होती, लहान भाऊ घ्यायला आला होता। आणि माझ्या पाठचा जो भाऊ आहे ना निलेश, त्याचं नाव प्रणव आहे, आणि निलेश आहे ना तो मला आधीच घेऊन गेला होता। आणि मम्मी थांबली होती, ती म्हणाली मी भांडी घासते, तू किचन वगैरे आवर आणि लादी वगैरे पुस। तर आईने भांडी घासली आणि मी किचन आणि लादी वगैरे स्वच्छ करून घेतली। आणि हर्ष बाबाकडे होता आणि तो खूप रडत होता, म्हणून आई थांबली, कारण त्याला आंघोळसुद्धा घालायची होती आणि इथे आई निघाली होती। आणि त्यानंतर सगळं क्लीन केल्यानंतर मी हर्षला घेतलं, आंघोळ वगैरे घातली आणि त्याला झोपवायला घेतलं। आणि आजचा व्हिडिओ एवढाच। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा। आणि हो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, बाय।